नमस्कार मंडळी, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलर मधून तुमचं स्वागत करते. आम्ही ऑलमोस्ट 2 वाजता फुकेटवरून निघालो होतो आणि आता 3:30 पावणे 4 होऊन गेलेले आहेत आणि अजून आम्हाला कराबीला जायला 1.5 तास लागणार आहे आणि आम्ही 2 तासाच्या आसपासचं अंतर कव्हर केलं आहे. आणि आता पाऊस पण चालू झालेला आहे. आपण बघू शकता बाहेर बऱ्यापैकी पडतोय, रिमझिम नाही आहे आणि त्यामुळे बाहेरचं क्लायमेट अजून छान दिसतंय. आणि कराबी ना हे एक आयलँड आहे, हिल स्टेशन वगैरे नाही आहे. कारण आयलँड आहे आणि त्याच्या पूर्ण आजूबाजूचा जो परिसर आहे ना तो पूर्ण समुद्रांनी भरलेला आहे. तर आता आम्ही सगळ्या बीचवर वगैरे जाणार आहे, तेव्हा तुम्हाला दाखवेन कुठले कुठले आयलँड आहेत ते. फुकेट टू कराबी मला वाटतं आम्ही 2.5 तासाचं अंतर क्रॉस केलं आहे आणि ते सगळं बऱ्यापैकी डोंगरातूनच होतं. पूर्ण घाटाचाच रस्ता होता. पण रस्ता जो आहे तो खूप छान आहे, हायवे टाईप आहे. त्यामुळे एवढा ट्रॅव्हलिंगचा काही प्रॉब्लेम होत नाही आपल्याला. बादल है पूरा। और क्या बादल है? ये बादल नीचे आए हैं ना, तभी तो तेरे को बोल रही हूँ, देख फॉग ऐसा नहीं होता है, फॉग थोड़ी ना है. बादल गिराया है नीचे के बादलों में पहाड़ ऐसे. ये वो साउथ में वो भी है, वो भी मेरा मन है उधर भी जाके. ये देख पूरा कैसा है, बादल देख सकते हो जाके. ऐसे ना कुछ अलग देखने का अच्छा लगता है. ये अभी ये गाड़ी के सामने ही आया. वो गाड़ी थोड़ा ड्यू टर्न लेगी ना, नहीं हम लोग तो उसके नीचे ही जाएंगे सीधा. और ये जो ये देखिए देख आया मस्त है. उसको रील में ले लो क्या, मस्त है. हाँ ये देख बादल पूरे नीचे आए. वाह, बादल आए ना भैया नीचे पूरे. वो देखने के लिए सब रुके हैं. ये सिग्नल है, ये देख पूरा बादल नीचे है. आगे नहीं बैठा हुआ ना, कुछ नहीं दिख. ये देख ले लिया मैंने. पूरा बादल. वाह 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 वाह. ऐसे ले ये भेजना दे तेरा टेक ऑफ का वीडियो. हाँ रुक तू, तेरे को बना के तो देखने दे. ये नेचुरल लेती हूँ. ये देख ये वाला कितना सुंदर है रे. आता आमच्या ट्रॅव्हलिंगमध्ये जेवढे मी डोंगर बघितले ना, हे बघा हे असे सरळ उभेच आहेत खडकांचे. आपल्या इकडे कसे मातीचे असतात, तर हे मला खडकांचेच दिसतात हे सगळे डोंगर. आणि ही अशी सगळी झाडांची आहेत पिकं. मला वाटतं हे खजुराची झाडं आहेत. पूर्ण ह्या बागाच्या बागा लावलेल्या आहेत त्यांनी, आणि ते पण डोंगराच्या खालीच लावलेले आहेत. बघ किती हाईटने कमी आहेत. बहुतेक तरी सुपारीसारखं दिसतंय, नाही तर खजुराची झाडं आहे ती. आम्हाला पण नक्की ओळखता नाही आली ती. आणि इकडं पूर्ण लाल माती आहे सगळी. कराबी एक आयलँडच आहे, त्यामुळे इथे समुद्राचंच पाणी असतं. त्यामुळे समुद्राच्या किनारी नारळाची झाडं आणि खजुराची झाडं ही असतातच. तर ही सगळी नारळाची झाडं आहेत, आपण बघू शकताय. आता 3.5 तास होऊन गेलेले आहेत आणि आम्ही आता पोचलेलो आहे कराबीमध्ये. आता आमच्या हॉटेलचाच रस्ता आम्ही शोधतोय. अॅनॉंग बीचपासून आम्ही 1 किलोमीटर अगोदरच हॉटेल घेतलेलं आहे, बीचवर एकदम नाही घेतलेलं आहे. तर आता आमचं हॉटेल 5-1 मिनटात येईलच, आम्ही हॉटेलवर पोचू. तुम्हाला दाखवते आमचं हॉटेल कसं आहे ते. आता आम्ही हॉटेलच्या बाहेर पोचलेलो आहे. आमचं सामान वगैरे उतरवून घेतलं आम्ही. आणि हे बघा, हे आहे आमचं हॉटेल कराबीमधलं, ॲनॉन सिल्वर ऑर्चिड रिसॉर्ट. आणि हे ॲनॉंग बीचपासून 1 किलोमीटर अगोदरच आहे. आणि हा फ्रंट व्ह्यू आहे, एकदम डोंगराच्या खालीच आहे हे रिसॉर्ट. आणि हॉटेलचा व्ह्यू एकदमच छान आहे. पूर्ण चारी बाजूनी हॉटेलच्या एकदम ग्रीनरी आहे आणि एकदम सुंदर हॉटेल आहे. आता आम्ही चेकिंग वगैरे करून घेतो.
Still you have to call the. Yeah, okay. I will send email to them. Getting a panic now. Why this is cancelled? Okay, understand. Yes, okay. हो गया क्या? हा रिसेप्शन एरिया आहे हॉटेलचा आणि समोर जे दिसतंय हा बॅक साईड आहे हॉटेलचा. स्विमिंग एरिया वगैरे आहे तिकडे. पूल बार पण आहे आणि समोरच एवढे मोठे मोठे डोंगर आहे बघा. आता इथे सगळे स्विमिंग करतात आहे, संध्याकाळ होत झाली आहे म्हणून मी तिकडे आता व्हिडिओ शूटिंग करत नाही जास्त. मी वरती रूममध्ये जाऊन तुम्हाला दाखवते बॅक साईड कशी आहे ती हॉटेलची. वरून कॅप्चर करूया आपण आणि आता जाऊया आपल्या रूममध्ये. रूम कसे बघूया. चेक इन झालेलं आहे आमचं. चलो. हा फुकेटमधला आमचा हॉटेलचा रूम आहे. कबाड दिलंय. ए छाता है रे अंदर. दोन है. हॉटेलचा रूम छान आहे, क्लीन आहे, नीट आहे आणि जसे नॉर्मल आपले डिलक्स रूम स्टँडर्ड रूम असतात ना तशातलेच आहे. आणि हे आमचं बघा बाल्कनीचा व्ह्यू छान मस्त. समोर स्विमिंग पूल आहे आणि समोरच असे डोंगर आहेत उंच उंच. आता इथे सगळे स्विमिंग करतात त्यामुळे मी जास्त व्हिडिओ काढत नाही आहे बॅक व्ह्यूचा. दाखवते समोर. हे बघा इकडे पण हे हॉटेलचे रूम्सच आहेत आणि हे सगळे समोर पूर्ण डोंगर आणि ग्रीनरी आहेत, झाडं वगैरे आणि त्याच्यामध्ये हे स्विमिंग पूल आहे आणि खूपच छान असा व्ह्यू आहे. हे हॉटेल मी तुम्हाला रेकमेंड करू शकते. जरी यानंग बीचपासून थोडं आतमध्ये असलं अगोदर तरी हॉटेल खूप छान आहे. तुम्ही नक्की येऊ शकता इथे. आता संध्याकाळचे 6:30 झालेत आणि आम्ही आता रेडी वगैरे होऊन निघालेलो आहे यानंग बीचला. यानंग बीच इथून 1 किलोमीटरच्या आसपास आहे पण आम्ही आता चालतच जाणार आहे कारण चालत गेलं तर आम्हाला समजेल कुठे रेस्टॉरंट, हॉटेल, शॉपिंग मार्केट वगैरे काय आहे ते. तर मी तो व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दाखवेन. तर माझा पुढचा व्लॉग बघायला विसरू नका. नक्की आवर्जून बघा आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे डिस्टन्स ट्रॅव्हलर. धन्यवाद मंडळी. हाँ देख कल का साइन भी है वहाँ पे। हाँ ये तो उनका मिलिट्री का एरिया है. पहाड़ तोड़ने आ जाए क्या हम लोग. हेलीकॉप्टर है ये. हाँ हाँ दिक्कत समझ रहा है. तो ऊपर चढ़ने का है वहाँ से सीढ़ी उड़ी. शायद से वहाँ पहला ये था. जैसे रेसेट वगैरह से। हाँ वो भी बंद किया शायद से ना. अच्छा है. कितना ज़्यादा ऊंचा पहाड़. सुधा बन